अंबिका, अथर्व, सॉरी अथर्व, मी इतके दिवस तुम्हाला माझा आवाज नाही ऐकू दिला. खरं तर पंचमहाभूतांची शक्ती प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला माझा आवाज ऐकू येणं हे माझ्याच हातात होतं. पण मी स्वतःला थांबवलं कारण मला वाटलं की मी इथेच आहे, तुमच्या जवळ आहे. ह्या गोष्टीची जाणीव जर तुम्हाला झाली ना तर तुम्ही आणखी खचाल. तुमच्या वेदना कमी होण्याऐवजी वाढतील आणि म्हणून मी माझ्या स्वतःच्या मनाला आवरलं. या सगळ्यात तुमच्या मनाची घालमेल मी नाही समजू शकले. खरंच सॉरी. अथर्व, नाही, तुम्ही रडू नका प्लीज. डोळे पुसा बघू. तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही इमोशनल झालात की मला जास्त रडू येतं. अंबिका, तू तू कायम माझ्या आसपास होतीस. किती वेळा मला तुझी आठवण यायची. मी तुला हाका मारायचो. मला कायम असं वाटायचं की तू मला सोडून कधीच जाऊ शकत नाहीस, कधीच नाही. आणि ते खरं ठरलं. तू होतीस माझ्या आसपास. फक्त मला ते कधी मला जाणवलं नाही. मला माफ कर अंबिका, मला माफ कर. मी तुझा दोषी आहे. मी तुला नाही वाचवू शकलो. नाही अथर्व, नाही. जेव्हा तुला माझी सगळ्यात जास्त गरज होती तेव्हा मी नव्हतो तुझ्यासोबत.